वळूयात पुढील बातमीकडे। बातमी आहे नवी मुंबई विमानतळासंदर्भातली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नक्की नाव काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण काही संकेतस्थळांवर तिकीट बुक करताना दिबा पाटील विमानतळ नाव झळकलंय। नवी मुंबईच्या विमानतळाचं नाव अजूनही अंतिम झालेलं नाहीये, अधिकृत घोषणा झालेली नाहीये। त्यामुळे विमानतळाचं नाव दिबा पाटील असे दिसू लागल्यानं नामकरण केव्हा झालं असा प्रश्न निर्माण होतोय। तर दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक आग्रही आहे। अजूनही नावाबद्दल काही अधिकृत निर्णय नसल्यानं भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। तर भूमिपुत्रांनी काय नाराजी व्यक्त केली आहे, त्यांची काय प्रतिक्रिया आहे, ऐकूया। टर्मिनल 1 ला तुम्ही नाव दिलेलं आहे। टोटल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील एअरपोर्ट मध्ये 4 टर्मिनल्स आहेत। तर ते 4ही टर्मिनल्सना का नाव नाही आहेत? आणि आम्हाला टर्मिनल्सना नाही आहे, आम्हाला पूर्ण एअरपोर्टला नाव आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई म्हणून। तर हे कुठंतरी आम्हाला असं गाजर दिल्यासारखं वाटतंय। सुरुवातीला तिकीट काढलं पेटीएमवरून, त्यामध्ये दिबा पाटील नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं। पण मी दुसऱ्या साईडवरून तिकीट काढलं असता त्यावरती दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव नाही आलं, फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं। त्यामुळे मी दुःखी आहे। तर स्थानिकांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहे। विमानतळाच्या नावासंदर्भात अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। कविता, स्थानिकांचं काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया सध्या उमटतायत? नक्कीच प्रणिता, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची मागणी तर जोर धरू लागलेली आपल्याला पाहायला भेटत होती। भूमिपुत्र आग्रही आहेत की या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं, ही मागणी भूमिपुत्रांकडून अद्यापही होताना दिसते। गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं आणि त्याच दरम्यान जे आहे या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देणार असल्याची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः भूमिपुत्रांची भेट घेऊन ही माहिती त्यांना दिली होती। परंतु अद्यापही या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाही। परंतु काही वेबसाईटवरती ज्या ठिकाणी तिकीट बुकिंग केली जाते त्या ठिकाणी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीचं नाव झळकतंय, तर काही ठिकाणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीचं नाव जे आहे ते त्या तिकीटवरती आलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये जे आहे ते नाराजीचा सूर उमटताना आपल्याला पाहायला भेटतोय। हे भूमिपुत्र आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलूया। सर, काय सांगाल, तुमच्याच गावामध्ये काही लोकांनी तिकीट घेतलेली आहे, आपले भूमिपुत्रच आहेत, काहींच्या तिकिटावरती काय नाव, काहींचं? सर्वप्रथम तर जय दिबा। ऍक्च्युअली सर्वश्रुत आहे की 25 तारखेला पहिली उडान भरणार आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट दिबा पाटील। आमचे सहकारी प्रदीपजी ठाकूर साहेब यांनी जो तिकीट बुकिंगसाठी पेटीएम मधून ते बुकिंग करत होते त्यावेळेला त्याच्यावर नाव आलं की दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 1 म्हणून असं नाव आलं। आणि इतर वेबसाईट वरून ज्या वेळेला त्यांनी तिकीट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्याच्यावर फक्त इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबई आलेलं। तर ही मनामध्ये कुठेतरी दुविधा आहे, काही असं समजून येतो की कुठंतरी टर्मिनल 1 लाच हे नाव देण्यात येत आहे का? आज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये 4 टर्मिनल्स आहेत, तर 4ही टर्मिनल्सला ते नाव का नाही आहे? आणि आम्हाला टर्मिनल्सला नाव नको आहे, आम्हाला पूर्ण एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव पाहिजे। आज जर तुम्ही बघितलं असेल की नवी मुंबईच्या प्रत्येक ठिकाणी जागोजागी महानगरपालिका असू द्या कोणी बोर्ड लावले गेलेले आहेत। कविता पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे, स्थानिकांचं म्हणणंही ऐकून घेऊयात। पण सध्या नवी मुंबई विमानतळावर तिकिटांचे दर काय आहे त्यावर नजर टाकूया। तर नवी मुंबई विमान तिकीट हे महाग का आहेत? भांडवली खर्चाच्या भरपाईसाठी नव्या विमानतळाला जास्त कर आकारण्याची मुभा आहे। नवी मुंबई विमानतळावरील तिकीट त्यामुळे महाग आहे। ते दिल्लीसाठी विमान तिकीट 6,638 रुपयांना मिळते। अकासा एअरचे नवी मुंबई ते दिल्ली विमान तिकीट 5,558 रुपयांना मिळत आहे। तर अकासा एअरचे मुंबई ते दिल्ली विमान तिकीट 5,776 रुपयांना मिळत आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडे। कविता, स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेऊयात। सर, तिकीट दर जे आहेत विमानतळ आपलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देखील जास्त आकारले जातात, अशा प्रकारचा देखील तुम्ही आरोप केला, नेमकं काय? नवी मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये जर तिकीट तुम्ही जर दर बघितला असेल, आमचे सहकारी प्रदीप ठाकूर यांनी जे मुंबई टू गोवा दर तिकीट ते 7-7.5 हजारापर्यंत आहे।
आणि तेच मुंबईमधून जर केलं त्याच्यामध्ये 1,500 ते 2,000ची तफावत दिसते. तर कुठंतरी तिकीट दरावर पण आमचा आक्षेप आहे की जे जर मुंबईला आहे तेच जर नवी मुंबईला का नाही. सर, आपण बघितलं की थोड्या वेळापूर्वी आपली चर्चा सुरू होती. तुम्ही बोलले की सरांनी तिकीट काढलेले. सर, तुम्ही तिकीट काढलं, तुमच्या मित्रांनी देखील काढलं होतं. तुमचा अनुभव कसा आहे? माझ्या मित्रांनी जेव्हा पहिल्या दिवसाचं नवी मुंबई विमानतळावरून तिकीट काढलं तेव्हा त्या तिकिटावरती स्पष्टपणे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून नाव आलं. म्हणून मी खूप खूप खुश झालो, आनंदी झालो. आणि त्या आनंदामध्ये मी माझं तिकीट काढायला गेलो, पण मी तिकीट मेक माय ट्रिप या साईटवरून काढली, परंतु त्या साईटवरती फक्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच नाव आलं. त्या तिकिटावरती तेच नाव आलं, फक्त नवी मुंबई विमानतळ म्हणून. त्यामुळे मी खूप नाराज झालो आणि दुःखी झालो. प्रणित, आपण बघितलं हे भूमिपुत्र आहेत. यांनी स्वतः प्रवासासाठी नवी मुंबई ते गोवा असं तिकीट काढलं होतं आणि या तिकिटावरती जे आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्यांच्या वेबसाईटवरती नाव आलं आणि त्यांच्या मित्राच्या तिकिटावरती जे आहे ते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा पद्धतीचं नाव आलं. कविता, मात्र एक प्रश्न या स्थानिकांना विचारा, जर नाही दिलं दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला, तर मग दिबा पाटील समर्थक काय करणार? नक्कीच आहेत आपल्या बरोबर असेही भूमिपुत्र आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी आहे आपल्या भूमिपुत्रांची, आणि आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन देखील झालेलं आहे. अद्यापही अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाहीये. जर नाव दिलंच नाही तर तुमची प्रतिक्रिया काय? तीव्र आंदोलन उभे राहील एवढे मला माहिती आहे. आणि सर्वांनी ते ठरवलेलं आहे की याच्या पुढे जर दिबा पाटील साहेबांचं नाव जर नाही लागलं विमानतळाला तर खूप मोठं आंदोलन छेडण्यात येणार आहे. सर, तुम्ही काय सांगाल? आपण याआधी देखील अनेक आंदोलनं केलेली आहेत, साखळी उपोषणं झालेली आहेत, मोठमोठे मोर्चे काढलेले आहेत. आता सुद्धा गेल्या 2 महिन्यापूर्वी जे आहे खासदार बाळामामांनी देखील कार रॅली काढत या ठिकाणी विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं ही मागणी केली आहे. आणि आता तुम्ही काय सांगा? जय दिबा. दिबांसारखा नेता कोणी होणार नाही, होणारही नाही समाजात. परंतु आम्हाला खूप संताप आणि राग आलाय. जर दिबा पाटील विमानतळ नाव दिलं गेलं नाही तर आंदोलनाबरोबर आम्ही वेगळ्याच आंदोलन करणार आहोत. त्याबरोबर आमचे स्थानिक आमचे आमदार खासदार जे कोणी असतील त्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर पहिले त्यांच्या घरावर बोळा त्यांच्यावर मोर्चे काढले जातील. आणि कविता, त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया या संदर्भात समोर येत आहे. याआधीही आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात स्थानिक आणि दिबा समर्थक पाहायला मिळत आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि स्थानिकांच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.